नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी आशिष आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपल्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम आपल्याला बघायला मिळते. गणेशोत्सव म्हटला, की आपल्या डोळ्यासमोर येतो पुण्याचा गणेशोत्सव आणि त्यातही पुण्याच्या गणेशोत्सवाचं सगळ्यांनाच विशेष आकर्षण असतं. त्यातही पुण्याचे जे 5 मानाचे जे गणपती आहेत, त्याबद्दल तर देश-विदेशातल्या लोकांना ते गणपतीचं दर्शन घेण्यासाठी, त्याला भेट देण्यासाठी अ, विशेष आकर्षण असतं. त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळते. तर त्याच मानाच्या 5 गणपतीचा इतिहास, त्याचं उत्सवाचं स्वरूप कसं असतं, त्याचं विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप कसं असतं, त्या अशा सगळ्याच गोष्टीची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत पुण्याचे सुखकर्ता या पुस्तकाचे लेखक सुप्रसादजी पुराणिक जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण या विषयावर आज विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. सुप्रसादजी, तुमचं हिंदुस्थान पोस्टमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. येस. तर या चर्चेला सुरुवात करताना माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे, की पुण्याचे जे मानाचे 5 गणपती आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कसबा असेल, अ, अ, गुरुजी तालीम असेल, तांबडी जोगेश्वरी असेल आणि केसरीवाडा आणि तुळशीबाग. तर या मानाच्या 5ही गणपतीचा इतिहास काय आहे? आणि ते त्या मानाच्या 5ही गणपतीची अ, निवडल्या कशी गेली होती, की हे 5 गणपती पुण्याचे मानाचे असतील? तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात प्रथम हिंदुस्थान पोस्टचे आभार की मला इथे आज बोलायला बोलवलं. अं, मानाचे 5 गणपती खरंच सगळ्या पुणेकरांचं, महाराष्ट्रात आणि जगभरात लोकांचं आकर्षण आहे. तर हे गणेशोत्सवाची सुरुवातच या पुण्यामधनं झाली. अगदी पुण्याचं जर का पाहिलं तर 700 वर्षापासून जवळपास पुणे शहरामध्ये गणपतीची उपासना चालू आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा श्री गणेश हा कसबा गणपतीचं मंदिर बांधून केला होता आणि पुढं पेशव्यांनीही त्याची आराधना केली. तर जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं, तेव्हा लोकमान्य टिळकांना असं वाटलं की आपण सगळ्या समाजाला एकत्र आणून गणेशोत्सव साजरा करावा. जेणेकरून या गणेशोत्सवाचा एक शस्त्र म्हणून, एक चळवळ म्हणून वापर करता येईल स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. म्हणून हा गणेशोत्सव सुरू करण्यात आला आणि सुरुवातीच्या काळातच या गणेशोत्सवाची जेव्हा मिरवणूक निघते, विसर्जन मिरवणूक, तेव्हा वाद निर्माण झाला की सगळ्यात पुढे गणपती कोण असेल. तर या वादावर तोडगा काढण्यासाठी ब्रह्मगिरी बुवा नावाचे महाराज होते. त्यांनी लोकमान्य टिळक आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी अशी त्याच्यावर युक्ती काढली की आपलं मानाचा पहिला गणपती आपण कसबा गणपती ठेवू, कारण तो पुण्याचं ग्रामदैवत आहे. आता बघा, ग्रामदैवत इतर शहरांचं काळ भैरवनाथ असतो, पण पुण्याची खासियत अशी की पुण्याचं ग्रामदैवत हे कसबा गणपती आहे. तर त्याला पहिला मान मिळाला. दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला मिळाला, कारण ती देवी जवळपास कमीत कमी 400 वर्षापासून पुण्यात आहे आणि ती ग्रामदेवी म्हणून चा उल्लेख आपल्याला केलेला आढळतो. म्हणून त्या मंडळाला मानाचा दुसरा गणपती म्हणून संबोधलं गेलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की त्याच्यानंतर खासगीवाल्यांचा गणपती असेल. तर आता खासगीवाल्यांचा गणपती आज अस्तित्वात नाहीये आणि त्यांनी असंही सांगितलं विसर्जन मिरवणुकीमध्ये शेवटून 3 गणपती कुठले असतील, तर सगळ्यात शेवट मंडईचा गणपती, त्याच्या पुढे दगडूशेठ गणपती आणि मग भाऊसाहेब रंगारी गणपती असं त्यात ठरवण्यात आलं आणि ती परंपरा आत्तापर्यंत चालू होती. म्हणजे मानाचे पहिले 2 गणपती तर आजही पहिल्या 2 क्रमांकावर असतात. खासगीवाल्यांचा गणपती नाहीये आणि त्याच्या पुढचे जे 3 गणपती आहेत, तर हा प्रश्न आहे की ना, की हे पुढचे 3 गणपती कोणी ठरवले आणि कसे ठरवले? तर मला असं वाटतं की गुरुजी तालीम गणपती सुद्धा खूप जुना गणपती आहे. तुळशीबाग एक मोठं देऊळ होतं रामाचं. खूप मध्यवर्ती मोक्याच्या जागेवरचं ते होतं आणि टिळकांचा गणपती सुद्धा होता पुण्यामध्ये. त्यामुळे या तिघांना गणपतींना पुढच्या लोकांनी मान दिला असेल आणि ते एकत्रित ठरवले असतील. पण तो केव्हा ठरवलं आणि कोणी ठरवलं हे आपल्याला पुढच्या 3 गणपतींच्या इतिहासात माहिती सापडत नाही. ओके. तर आता हे जे मानाचे 5 गणपती आहेत, तर त्या उत्सवाचं त्यांच्या त्या काळात कसं स्वरूप होतं? तो उत्सव त्या काळात कसा साजरा व्हायचा? म्हणजे 100 वर्षापूर्वी, आज 133 वर्ष झाले पुण्याच्या गणेशोत्सवाला. तर सुरुवातीच्या काळापासून कसं स्वरूप होतं त्या गणपतीचं गणेशोत्सवात साजरा होण्याचं आणि तसंच स्वरूप ते आज आपल्याला बघायला मिळतं का? अ,
कसबा गणपतीचा आपल्याला माहिती आहे. कसबा गणपतीचा जो ओरिजिनल मंदिर आहे जे, तो देव आपल्याला तांदळा स्वरूपात पाहायला मिळतो. म्हणजे अवयवरहित, आकाररहित तो पाषाणाचा देव आहे. त्याच्यावर शेंदूर फासला जातो. तर आपल्याला जनरली देव म्हटल्यावर मूर्ती आठवतात. हात, पाय, सोंड गणपती म्हटल्यावर. तर तसा गणपती कसबा गणपतीचा नाहीये. कसबा गणपतीने मूर्ती तयार केली मंडळासाठी खास आणि त्या कसबा गणपती मंदिरातच हा सुरुवातीला साजरा व्हायचा. तसंच तांबडी जोगेश्वरी देवी मंदिरातच तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणेशोत्सव साजरा व्हायचा. त्यानंतर काही काळाने ते रस्त्यावर बाहेर मंडपात साजरे होऊ लागले आणि सुरुवातीचं स्वरूप अगदी वेगळं होतं. तेव्हा मोठी मोठी लोक येऊन दर्शन घ्यायचे, पोवाडे साजरे व्हायचे, कीर्तनं व्हायची, प्रवचनं व्हायची आणि अशा पद्धतीने शेवटच्या दिवशी ते नदीवर जायचे विसर्जनाला आणि तेव्हाचा तो विसर्जनाचा मार्गही वेगळा होता. आज आपण लक्ष्मी रोडने सगळेजण विसर्जन पाहतो, पण तसं नव्हतं सुरुवातीला. थोडंसं दगडूशेठ गणपतीवरनं पुढे सदाशिव पेठेत गेल्याचा आपल्याला उल्लेख मिळतात. ओके. तर हे जे गणपतीचं पूर्ण तर त्या काळाचं जे स्वरूप होतं, ते तसंच आजच्या काळात चालू आहे का? म्हणजे तुम्ही पोवाड्यांचा उल्लेख केला, मेळे पण असायचे लोकमान्यांच्या काळात, व्याख्यानं व्हायची, कीर्तनं व्हायची त्या काळात. पण तेच उत्सवाचं स्वरूप आपल्याला आजचे जे मानाचे 5 गणपती आहेत, त्यामध्ये बघायला मिळतं का? ते तसंच टिकून आहे का? म्हणजे त्याचा पारंपरिक उत्सव जो साजरा व्हायचा तो तसाच होतोय, की त्याला आज काही आधुनिक त्याची सुद्धा जोड मिळालेली आहे? नक्कीच मिळालेली आहे आधुनिकतेची जोड आणि तसाच्या तसा आता गणेशोत्सव राहिला नाही. कारण पूर्वी जसा साजरा व्हायचा, की व्याख्यानं व्हायची, मेळे व्हायचे, अ, कीर्तन, प्रवचनांचे कार्यक्रम व्हायचे, भारुडकार यायचे, ते भारुड सादर सादर करायचे. तर आता या गोष्टी आता होत नाहीत. तर म्हणजे आता आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर केसरीवाडा मानाचा 5वा गणपती आहे. तर ते जे सांस्कृतिक कार्यक्रम ते आजही होतात तिथं. त्यामुळे त्यांची परंपरा अजूनही चालू आहे. तिथं व्याख्यानं होतात, गाण्याचे कार्यक्रम होतात. तर तसे मानाच्या पहिल्या 4 गणपतींनाही वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होतातच. अथर्व शीर्षपठण असू दे. त्यामुळे ते धार्मिक कार्यक्रम होतायत. पण जे मेळे असायचे, जे 1947 पर्यंत साधारण आपण म्हणू शकतो, की हे मेळे असायचे. तर मेळे म्हणजे काय? तर देशभक्तीपर, समाज प्रबोधनपर, सामाजिक सुधारणा करणाऱ्या काव्यपंक्ती असायच्या. त्या चालींसकट गायच्या. तर असे वेगवेगळे मेळे होते पुण्यात. खूप प्रमाणात त्यांची संख्या होती. म्हणजे तो ग्रुप असायचा. ते येऊन गणपतीपुढे मेळे सादर करायचे. मग त्यातनं लोकांचं प्रबोधन व्हायचं. तर आता तशी प्रबोधनाची काही गरज राहिली नाहीये. आता वेगळ्या पद्धतीचं सामाजिक प्रबोधनपर देखावे असतात. रोषणाई असते, जिवंत देखावे असतात, पौराणिक देखावे असतात, रोषणाईचे गणपती असतात. तर अशा पद्धतीने हल्लीचा गणेशोत्सव साजरा होतो आणि व्याख्यानंही बंद झालेली आहेत. तेव्हा सुरुवातीच्या काळात लोकमान्य टिळक, टिळक, नची केळकर, श्री. परांजपे यांसारखे मोठे मोठे समाजातले जे दिग्गज नेते होते, ते येऊन व्याख्यान द्यायचे आणि ह्याच्यातनं स्वातंत्र्य कसं मिळवायला पाहिजे आपण, इंग्रजांनी कशी तोडा आणि फोडा नीती वापरली हे ते लोकांचं येऊन प्रबोधन करायचे. त्यामुळे ती व्याख्यानं, मेळे बंद झालेले आहेत आणि पूर्वी शास्त्रीय गायनाचे पण कार्यक्रम व्हायचे. तेही आता बंद झालेले आहेत. अगदी भारतरत्न लता मंगेशकर, भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खान यांसारखे मोठे मोठे कलाकार येऊन गणपतीपुढे सेवा सादर करायचे आणि तो जो गायनाचा आनंद आहे ते सामान्य लोक सुद्धा घ्यायचे. तर काही दिवस इथं चित्रपट सुद्धा दाखवले जायचे. तर हे चित्रपट आणि शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम आजही बंद झालेले आहे. पण धार्मिकता आणि पावित्र्य तर या पहिल्या मानाच्या गणपतींनी जपलेलं आहे असं आपल्याला आज दिसतं. ओके. अ, पुण्याचं मानाच्या गणपतींच्या उत्सवाबद्दल, त्याच्या पारंपरिक पासून त्यांना आधुनिकतेची घेतलेली जोड याबद्दल आपण चर्चा केली. पण प्रत्येकालाच आपल्याला गणपती मंडळाचा आगमन सोहळा आणि विसर्जन याच्यातही प्रत्येक भाविकाला म्हणजे अगदी देश-विदेशातले लोकं पुण्याच्या गणपतीचं आगमन बघायला आणि विसर्जन बघायला प्रचंड गर्दी करतात. तर त्या याचं कसं स्वरूप असतं? त्या काळात कसं आगमन व्हायचं गणपतीचं आणि विसर्जन कसं व्हायचं? आणि ते आजच्या काळात तशाच पद्धतीने सुरू आहे, की त्याच्यात बदल झाले? अ, तसे पूर्वीच्या काळात म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात आगमन कसं व्हायचं, त्याचे तसे काही उल्लेख मिळत नाहीत आणि
आजही आपण जर का बघितलं तर आगमन पूर्ण वेगळ्या पद्धतीने होतं आणि विसर्जन पूर्ण वेगळ्या पद्धतीने होतं. म्हणजे आता विसर्जनाला ओळीने 1, 2, 3, 4, 5 असे मानाचे क्रमाने विसर्जन होतं नदीमध्ये. अ, अ, तर आगमन तसं होत नाही. आगमन प्रत्येकाचा मिरवणुकीचा मार्ग वेगळा आहे आगमनाचा. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अ, आगमन गणपती बाप्पांचं होतं आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जो कोणी ते मान्यवर असतात त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होते. ओके. आता या आपण आगमन सोहळ्याबद्दलही बोललो. विसर्जन मिरवणुकीबद्दल पण आपली चर्चा झाली. मला एक मुद्दा असा घ्यायचा आहे, की आता विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेषतः मानाच्या 5ही गणपतीमध्ये आपण ढोल पथकांची संख्या प्रचंड बघतो. तर हे ढोल पथकाच्या द्वारे विसर्जन मिरवणूक संपन्न करायची, हे कधीपासून सुरू झालं? साधारण एक 20-25 वर्षापूर्वी आपण म्हणू शकतो, की ढोल पथकांची क्रेझ हळू-हळू वाढत गेली मागच्या 20-25 वर्षापासून. तर खरं तर तेव्हा ढोलाबरोबर लेझिमही होतं. तेव्हा मल्लखांबही खेळायचे. पण आता लेझिम काळाप्रमाणे कमी होत झालं आणि जवळपास आता ते नामशेष झालेलं आहे. अगदी काही गणपती मंडळांपुढे लेझिम दिसतं. तर आता अशी वेळ आलेली आहे, की अ, ढोल पथकांच्या संख्येवर सुद्धा नियंत्रण आलं पाहिजे. कारण आपण अ, दरवर्षी अ, विसर्जन मिरवणुकीनंतर पाहतो, की ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या म्हणून. तर असं व्हायला नको. नियमबद्ध विसर्जन मिरवणूक पाहिजे. तसाच अजून एक दुसरा मुद्दा म्हणजे डीजेचा. तर हे डीजे मुक्त गणेशोत्सव जे आता सुरू झालेलं आहे, तर ते आधीच व्हायला पाहिजे होतं. डीजे मुक्त गणेशोत्सव फार गरजेचा आहे. आता अ, काळ बदललेला आहे. काळाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये सणामध्ये या परिवर्तन करू शकतो. त्यामुळे डीजेवर सुद्धा पूर्णपणे बंदी घातली, तरी अ, पुण्यासाठी ते योग्यच ठरेल असंच वाटतं. ओके. अ, आता विसर्जन मिरवणुकीबद्दलच आपली चर्चा चालू आहे. म्हणजे आम्ही असं ऐकलंय, की पुण्याची विसर्जन मिरवणूक अशी असायची, की पहिले मानाचे 5 गणपती जायचे. त्याच्यानंतर मध्ये काही गणपती असायचे आणि मग त्याच्या शेवटची 2 गणपती असायचे, की एक म्हणजे 2 वर्ष असं चालायचं अल्टरनेट. एक पहिले दगडूशेठ जाईल आणि त्याच्यानंतर मंडई शेवट करेल विसर्जन मिरवणुकीचा. दुसऱ्या वर्षी मानाचे 5 त्यानंतर बाकीचे सगळे आणि अ, त्यानंतर मंडई आधी आणि त्यानंतर दगडूशेठ शेवट करेल. असं एक स्वरूप असायचं. तर ते स्वरूप आता आजच्या काळापर्यंत आज पण तशाच पद्धतीनं विसर्जन मिरवणुकीचा शेवट हे 2 मंडळं करतात का? नाही आता गेल्या 2 वर्षापासून नाही तसं घडत आहे. पहिले मानाचे 5 गणपती त्यांचं जी परंपरा आहे पहिली 5 गणपतींची, ते पहिले विसर्जन होतात. पण आता गेल्या 2 वर्षापासून अ, दगडूशेठ गणपतीने दुपारी निघायचा निर्णय घेतला होता आणि यावर्षी सुद्धा मंडई आणि भाऊरंगारी गणपतीने असाच दुपारी निघायचा निर्णय घेतलाय आणि यावेळेस ते ग्रहण आहे असं ते म्हणतायत. त्यामुळे आता तेही मानाच्या गणपतीच्या पाठोपाठच काही पुढच्या तासातच हे तिन्ही गणपती विसर्जन होतील असं दिसतंय. ओके. आता शेवटाकडे येण्यासाठी अ, विसर्जन मिरवणुकीत जी विसर्जन मिरवणूक लांब चालते म्हणजे पुण्याच्या गणेश विसर्जनाचा प्रचंड मोठा इतिहास आहे. आपण दरवर्षी ऐकतो, की ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली त्याच्याबद्दल चर्चा होतेच. बट विसर्जन मिरवणूक 36 तास चालली, 40 तास चालली, 42 तास चालली. याच्याबद्दलही प्रचंड चर्चा होते. तर त्याबद्दल काय सांगाल? की हे असं का घडतं? एवढी अ, लेट सर्वात शेवट म्हणजे खूप जास्त काळ ही विसर्जन मिरवणूक का चालते? याच्यामागे काय कारण आहे तसे? मला वाटतं की अ, सुरुवातीचे जे मानाचे काही 5 गणपती आहे, याच्यावर असा उपाय काढता येऊ शकतो, की सकाळी ते 10:00ला निघतात, तर थोडेसे 2 तास, 3 तास अलीकडे निघाले, तर ही विसर्जन मिरवणूक लवकर संपेल आणि त्यांच्यामधली जी गॅप आहे, तर ती सुद्धा राहता कामा नये आणि त्यांच्यासोबत जी अ, ढोल पथकांची जी संख्या आहे, ती जर का आपण नियंत्रित केली, तर ही नक्कीच विसर्जन मिरवणूक लवकर संपेल असं मला वाटतं. हा जो मुद्दा आला आता म्हणजे वेळेचा, तर यावर्षी असाच एक वाद झाला होता ना, की विसर्जन मिरवणुकीत आम्ही पहिले निघणार, मानाच्या गणपतीच्या पहिले निघणार वगैरे आणि आम्ही काय जे काही त्यांच्या टाईमवर निघणार अशा पद्धती ते काय होतं सगळं यावर्षी काय घडलंय ते?
तर ते मानाचे 5 गणपती सोडून इतर जी मंडळ आहेत, जी रात्रीची विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात, तर त्यांचं असं म्हणणं होतं, की मानाची गणपतीचे विसर्जन मिरवणूक खूप तास चालते आणि मग पुढच्या काही तासातच आम्हाला विसर्जन करावं लागतं. त्यामुळे सरकारवर, पोलिसांवर सुद्धा ताण येतो आणि आमच्यावर सुद्धा ताण येतो त्याचा. तर त्यांनी ती लवकर सुरू करावी म्हणून त्यांची अशी मागणी होती, की मानाचे गणपती सकाळी 7-8 वाजता वगैरे सुरू करूयात. जेणेकरून आम्हाला सुद्धा वेळ मिळेल मध्ये यायचा. नाहीतर आम्हाला अ, त्याच्यामध्ये संधी मिळत नाही. विसर्जन मिरवणूक चांगल्या पद्धतीने साजरी करायची आणि याची. त्यामुळे ते म्हणत होते, की यावेळेस आम्हाला सुद्धा लवकर जायची इच्छा निर्माण झालेली आहे. पण तो आता त्याच्यावर तोडगा निघाला मध्यंतरी. मानाचेच पहिले गणपती जी परंपरा आहे, ती चालू राहायला पाहिजे होती आणि ती चालू राहणार आहे आता यावर्षी. तेच पहिले जाणार आहेत, मग बाकीची मंडळं येतील. फक्त एक आटोपशीर सगळ्या मंडळांनी आटोपशीर घेतलं पाहिजे या विसर्जन मिरवणुकीचं. याच्यावर त्यांनी वेळ पाळली पाहिजे. असे काही नियम सरकारने करून दिले पाहिजे आणि त्या नियमाची अंमलबजावणी व्यवस्थित झाली, तर काहीच प्रश्न राहणार नाही असं मला वाटतं. ओके. खरं तर आज गणेशोत्सवाला जवळपास 133 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा समाजात सामाजिक एकमत सामाजिक एकात्मतेची भावना वाढीस लागावी आणि सर्वांनी एकत्र येऊन या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायचा, स्वातंत्र्याची चळवळ आणखी गतिमान करायची आणि देशाला स्वातंत्र्य मिळवायचं अशा उद्देशाने गणेशोत्सवाचा सुरुवात केली. हे आपण जाणतोच. पण जो काही गणेशोत्सवाचा हा जो काही उद्देश होता, तो कुठेतरी म्हणजे लोकमान्यांना हा जो उद्देश अपेक्षित होता, तो आजच्या काळात आपण जे गणेशोत्सवाचं मानाच्या गणपतीबद्दल मी बोलत नाही आता. ओव्हरऑल सर्वच गणेश मंडळांबद्दल आपण बोलूया, की तो जे गणेश मंडळाचं आज जे स्वरूप आहे, त्यांच्या उत्सवाचं जे स्वरूप आहे, ते कुठेतरी कारण तिथे आज पूर्ण 10 दिवस काही मंडळात तर चित्रपटाची गाणी लावतात, काही मंडळं विसर्जन मिरवणुकीत पूर्णपणे कर्कश आवाजानं डीजे वगैरे या गोष्टी सगळ्या चालू असतात तिथे. तर खरंच हा उद्देशाला कुठेतरी लोकमान्यांनी ज्या उद्देशाने गणरायाचा उत्सव सुरू केला, त्या उद्देशाला कुठेतरी हरताळ फासला जात आहे असं तुम्हाला वाटत नाही का? अ, आजच्या काळात. हो, असं वाटतं मला. काही प्रमाणामध्ये हरताळ फासला गेलेला आहे. कारण काही चुकीच्या गोष्टी या सणामध्ये साजऱ्या होतात आता. मी असं म्हणणार नाही पूर्ण उत्सवच असं झालेला आहे. काही चांगल्या सुद्धा गोष्टी आहेत. तर आपण पहिल्या चांगल्या गोष्टी बघूयात, की या उत्सवामध्ये अ, अनेक अर्थकारण अवलंबून आहे आपल्या समाजाचं. तर अनेक करोडोंची उलाढाल होते. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होते. या उत्सवामुळे धार्मिकता जपली जाते, जी पूर्वी पण जपली जायची, आजही जपली जाते. पावित्र्य जपलं जातं, आध्यात्मिकतेचा प्रचार होतो, परंपराची जोपासना होते. अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आणि जसं तू म्हणला, की लोकमान्यांना अभिप्रेत आत्ताचा सण आहे का? तर काही गोष्टी या नाही आहेत अभिप्रेत. जसं की डीजेवर नाचणारी तरुणाई किंवा कर्कश आवाज, ध्वनी प्रदूषणाची ओलांडलेली पातळी याच्यावर आपण नियंत्रण मिळवायला पाहिजे असं वाटतं. नंतर आजच्या काळाचे काय प्रश्न आहेत, तर पर्यावरणपूरक गणपती साजरा कसा करता येईल याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्याच मंडळांनी, सगळ्याच राजकारण्यांनी आणि सगळ्यांनीच विचार करायची गरज आहे. अगदी आपला घरातला गणपती कसा पर्यावरणपूरक होईल, तसं आपण बघितलं पाहिजे. कारण पूर्वी 150 वर्षापूर्वीच आपण म्हणू 150 वर्षापूर्वी अ, लोकांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्या होत्या त्या काळात. तेव्हा पर्यावरण खूप चांगलं होतं आणि आता आज तर आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, की पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे. त्याचं आपण आता उत्तरं शोधली पाहिजेत आणि त्याप्रमाणे पावलं उचलली पाहिजेत. आणि याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट अशी आहे, की दरवर्षी आता ऐतिहासिक देखावे वाढतायत, जिवंत देखावे वाढतायत. तर ह्याच्यातनं इतिहासाचा आपला प्रसार चांगला होतोय. तर ही खूप एक चांगली गोष्ट आहे. अ, दुसरी अशी एक वाईट गोष्ट बघायला मिळते म्हणजे शहरामध्ये सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य असतं. तर हा सण असा अपेक्षित नाहीये, की सगळीकडे घाण होईल किंवा सगळीकडे गणेशोत्सवामुळे ट्रॅफिक होईल आणि गणेशोत्सवामुळे तिथली जी मंडळाची इथली स्थानिक लोकं राहतात त्यांना त्रास होईल. तर असा गणेशोत्सव आपल्याला आता अभिप्रेत नाहीये. सगळी लोकं ह्याच्यामध्ये अ, सहभागी होतील, त्यांना काही त्रास होणार नाही, अशा पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करायची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच. अ, अ, सुप्रसादजी तुमच्या सोबत बोलून
जे काही प्रश्न जनसामान्यांच्या मनाला पडतात, अशा प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे मानाच्या गणपतीचा इतिहास काय? ते कसे निवडले गेले? त्याचा उत्सवचं स्वरूप कसं असतं? विसर्जन मिरवणूक, आगमन आणि अशा सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मिळालीच. त्याचसोबत गणेश उत्सवाचं माध्यमातून आज जे काही पद्धतीनं अ, अर्थकारण चालतं, त्याच्यातले देखावे, ऐतिहासिक जिवंत देखावे, त्यातून होणारं आध्यात्मिक प्रबोधन ह्याही सगळ्या गोष्टी चा समाजाला एक सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी उपयोग होऊ शकतो आणि काही मंडळांचा जर तो डीजे मुक्तीकडे जर आपण आणखी जास्त प्रमाणात गेलो, तर नक्कीच खूप आणखी ज्या उद्देशाने हा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता, तर तो उत्सव खऱ्या अर्थाने उद्देश आजच्या काळातही साध्य होऊ शकेल. अशा पद्धतीचं तुम्ही एक मत या चर्चेत नोंदवलं आणि ते नक्कीच उपयुक्त ठरेल प्रत्येकाला, प्रत्येक गणेश भक्तासाठी. आजच्या या मुलाखतीमधून त्यांना पडणारे प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील असं मला वाटतं आणि गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने समाजाला जोडणारा, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा, सामाजिक एकोप्याची भावना वाढीस लावणारा आहे. तो तसाच पुढे राहावा, अशीच आम्ही हिंदुस्थान पोस्ट तर्फे प्रार्थना करतो गणरायाच्या चरणी आणि आज सुखसाध्य तुम्ही या चर्चेसाठी पूर्ण मानाचे गणपती पूर्ण विस्तृत चर्चेसाठी तुम्ही वेळ दिला. त्याबद्दल मी हिंदुस्थान पोस्ट तर्फे अगदी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो.